गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की स्ट्रक्चर ऑफ ओव्हम. ओके, ओव्हम कंटेन्स द थ्री लेयर. द outermost layer is the corona radiata, which is form of the hyaluronic acid. Okay, the inner side to the corona radiata means middle layer is the zona pellucida and innermost layer is the vitelline membrane. These three layers are present in the human ovum. Okay, after that we see about the nucleus. Nucleus, it is a eccentric म्हणजे एका साईडला असणारं न्यूक्लियस आहे, which is surrounded by the ओप्लाझम. ओप्लाझम म्हणजे काय, ओव्हममध्ये असणारं सायटोप्लाझम. हे आपण बघितलेलं होतं. ओके, नाऊ वी हॅव टू द सी द नेक्स्ट पॉईंट इज द फर्टिलायझेशन. व्हॉट? फर्टिलायझेशन ऑर सिनगॅमी म्हटलं जातं त्याला. आता याच्यामध्ये बघा, फर्टिलायझेशन ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस कुठं होत असते, तर मोस्टली ही प्रोसेस होत असते फिमेलच्या युटेरसमध्ये. फर्स्टली द फर्टिलायझेशन मीन्स देर इज अ फ्युजन ऑफ गॅमेट्स. in the sexual reproduction primarily involves formation and fusion of gamete. फ्युजन ऑफ गॅमेट याच्यामध्ये होणार आहे मेल आणि फिमेल गॅमेट. मेल गॅमेट म्हणजे स्पर्म, फिमेल गॅमेट म्हणजे एग. यांचं फर्टिलायझेशन होणार आहे. फर्टिलायझेशन इज लॅटर प्रोसेस आफ्टर इन्व्हॉल्व द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ द झायगोट. मेल अँड फिमेल गॅमेट जे दोन्ही हॅप्लॉइड असतात त्याच्यापासून काय तयार होतं, डिप्लॉइड झायगोट तयार होतं. आता ही प्रोसेस सांगितल्याप्रमाणे कुठं होत असते, इन द युटेरस ऑफ द फिमेल्सच्या युटेरसमध्ये. मग युटेरस टोटल फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला जो भाग आहे तो कोणता भाग, फॅलोपियन ट्यूब. युटेरस म्हटल्याने म्हणजे युटेरस म्हणजे ॲक्च्युअल युटेरसमध्ये नाही, तर फॅलोपियन ट्यूबमध्ये होत असते, किंवा त्याला युटेराईन ट्यूब म्हटलं जातं, किंवा त्याला ओव्हिडक्ट म्हटलं जातं. ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूबच्या एम्प्युला या भागामध्ये हे फर्टिलायझेशन घडून येत असतं. इन द एम्प्युला हा जो पार्ट आहे या भागामध्ये हे फर्टिलायझेशन घडून येत असतं. आणि नंतर मग फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होतं. झायगोट तयार झाल्यानंतर एम्ब्रिओ हा काही कालावधीनंतर हळूहळू युटेरसमध्ये येतं. ओके, ही प्रोसेस याच्यामध्ये होत असते आफ्टर द फर्टिलायझेशन. आता पण फर्टिलायझेशन म्हणजे काय, व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ द फर्टिलायझेशन. तर सुरुवातीला द सीमेन विच इज रिलीज्ड ड्युरिंग द कॉन्टॅक्ट ड्युरिंग द इजॅक्युलेशन ऑफ द स्पर्म अँड द सम सिक्रिशन. जे काही आफ्टर द कॉन्टॅक्ट फिमेल आणि मेलमध्ये कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मेलमधून जो काही सीमेन असेल तो सीमेन काय होत असतो, इजॅक्युलेट होत असतो इन द फिमेल व्हजायना. आणि नंतर हे झाल्यानंतर ज्या प्रोसेस होतात त्या प्रोसेस ह्या पॉईंटमध्ये बघायच्या आहेत आपल्याला. जर समजा फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये मेलचा जो सीमेन आहे तो इजॅक्युलेट झालेला आहे. आफ्टर द इजॅक्युलेशन त्या स्पर्म जे आहे त्या स्पर्मचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं होतं. ओके, सी वन्स अगेन व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. ओके, या स्ट्रक्चरमध्ये लक्षात येईल की ह्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत, हेड, मिडल पीस आणि टेल. टेल म्हणजे काय आहे, असा पार्ट की ज्याच्यामध्ये मुवमेंट करण्यासाठी त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, विच इज लाईक द फ्लॅजेलम. ॲक्झोनिम एक्झेल फिलामेंटपासून तयार झालेलं हे स्ट्रक्चर आहे, ज्याच्यामुळं स्पर्मची काय होऊ शकते, मुवमेंट होऊ शकते. आता स्पर्मचे जे स्ट्रक्चर आहे परत एकदा बघा, स्पर्मच्या स्ट्रक्चरमध्ये ॲक्रोसोम नावाचं एक स्ट्रक्चर आहे. राईट, ॲक्रोसोम नावाचं एक स्ट्रक्चर आहे. हे जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये काय असणार आहेत, काही एन्झाईम असतात, हायॅल्युरॉनिक एन्झाईम याच्यामध्ये असतात. आता मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशनमधला पहिला जो पॉईंट आहे, मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स एग. ओके, फर्स्ट पार्ट जो आहे, नोट डाऊन मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन. इट कंटेन्स फॉलोइंग स्टेजेस. फर्स्ट, मुवमेंट ऑफ द स्पर्म टुवर्ड्स एग. सेकंड असणार आहे एंट्री ऑफ स्पर्म इन एग. थर्ड, ॲक्रोसोम रिॲक्शन. फोर्थ, ॲक्टिवेशन ऑफ ओव्हम. अँड फिफ्थ, फ्युजन ऑफ
एग अँड स्पर्म, त्यातलं मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स एग, हा जो पॉईंट आहे तो बघायचा आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. त्या हे जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरचं जर आपण बघितलं तर या स्पर्ममध्ये ॲक्रोसोम हा जो पार्ट आहे इट प्ले इम्पॉर्टंट रोल बिकॉज इट इज फॉर्म ऑफ द गॉल्गी कॉम्प्लेक्स. ओके, हे झालेलं आहे आपल्याला गॉल्गी कॉम्प्लेक्सपासून तयार झालेलं असणार आहे. त्याच्या खाली असणार आहे न्यूक्लियस, त्याच्या खाली असणार आहे सेंट्रिओल्स. तर नेक रिजनमध्ये सेंट्रिओल्स असतात आणि मिडल पीस म्हणजे काय असणार आहे मायटोकॉन्ड्रिया, की ज्याच्यामध्ये एनर्जी तयार केली जाते की जी एनर्जी स्पर्मच्या मुवमेंटसाठी गरजेची असते. आता हा जो काही स्पर्म आहे त्या स्पर्ममध्ये आफ्टर द कॉन्टॅक्ट स्पर्म जे व्हाजायनामध्ये पोहोचलेले आहेत त्यातले 50% जे काही स्पर्म्स असतील ते काय होतात, डिमोटिलाइज्ड होतात किंवा ब्रेक होतात किंवा डिस्ट्रॉय होतात. ओके, आणि जे राहिलेले आहेत ते परत काय होतात, पुढं जातात. कशासाठी, एगला पेनिट्रेट करण्यासाठी किंवा फर्टिलायझेशनसाठी. मग ह्या प्रोसेससाठी आफ्टर द वजायनामध्ये गेल्यानंतर पुढं एगला पेनिट्रेट करण्यासाठी त्या स्पर्मला 5 ते 6 तास लागतात. कारण हे स्पर्म कुठं आहेत, वजायनामध्ये आहेत. स्पर्म आर प्रेझेंट इन द वजायना आणि स्पर्म वजायनामधून ॲम्पुलापर्यंत जाण्यासाठी 5 ते 6 तास लागतात. मग ह्या 5 ते 6 तास जे आहेत ते 5 ते 6 तास हा जो काही स्पर्म आहे त्याची मुवमेंट होत असते, कंटिन्युअस मुवमेंट होत असते. आणि ती मुवमेंट कशासाठी, तर त्या एगपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी. ओके, आता हे जे आहे एगपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी ही जी प्रोसेस असते तेव्हा त्या स्पर्मची जी मोटिलिटी असते किती असते, 1.5 to 3 mm पर मिनट, 1.5 ते 3 मिलीमीटर पर मिनट, एका मिनटाला एवढी त्याची मुवमेंट असते. आणि एवढ्याच हळूहळू तो स्पर्म जात असतो. आणि जाताना त्या स्पर्ममध्ये जेवढी ॲक्टिवनेस असते तेवढीच ॲक्टिवनेस फिमेलमध्ये जो काही युटेरस असेल किंवा ओव्हिडक्ट असतील ती त्यांना मदत करत असतात. कशाच्या स्वरूपामध्ये, प्रोस्टाग्लॅन्डिन्स हा जो केमिकल आहे तो प्रोस्टाग्लॅन्डिन हा केमिकल किंवा व्हेस्टिब्युलर सिक्रिशन जो फिमेलमध्ये असतात हे सिक्रिशन त्या स्पर्मला आत ओव्हापर्यंत जाऊन पोहोचवण्यासाठी त्याला मदत करत असतात. याच्याशिवाय युटेरसमधली जी काही मुवमेंट होत असते त्या मुवमेंटद्वारे हे स्पर्म ओव्हापर्यंत जायला त्याला स्पर्मला मदत होत असते. शेवटी जेव्हा स्पर्म ॲम्पुलापर्यंत जाऊन पोहोचतो तिथं झाल्यानंतर ते स्वतःच्या स्विमिंगद्वारे स्वतः तिथं जाऊन पोहोचल्यानंतर युटेरसचं जे कॉन्ट्रॅक्शन असेल किंवा फिमेल फॅलोपियन ट्यूबचं जे काही कॉन्ट्रॅक्शन असेल ह्याच्याद्वारे जाऊन पोचतो. आणि ह्याच्यासाठी ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन फिमेलमध्ये असतो की जो फॅलोपियन ट्यूबमध्ये त्या स्पर्मला तिथं जाऊन पोचण्यासाठी मदत करतो. जसं स्पर्म ओव्हाकडं जायला बघत असतो तसंच ओव्हा त्या स्पर्मला कॅच करण्यासाठी काही केमिकल सिक्रेट केलेले जातात. ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन सिक्रेट केला जातो. ओके, आणि नंतर मग तिथं जाऊन पोचल्यानंतर तो स्पर्म जो असेल तिथं पुढची प्रोसेस होत असते, एंट्री ऑफ स्पर्म इनटू द एग. पण आता हे जे स्पर्म आहेत ते ॲज इट इज किती, तर 24 ते 48 तास तिथं राहू शकतात. इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये हे स्पर्म 24 ते 48 तास राहू शकतात. पण ओव्हा जो असतो तो 24 तासच राहू शकतो. म्हणजे ओव्हाचं जे काही लाईफ टाईम आहे ते किती आहे, 24 तास. तर स्पर्मचं लाईफ टाईम किती आहे, 24 ते 48 तास आहे. हे झालं मुवमेंट ऑफ स्पर्म. स्पर्म कुठेपर्यंत जाऊन पोचलेला आहे, ॲम्प्युलापर्यंत. तर ॲम्प्युलापर्यंत जाऊन पोचल्यानंतर स्पर्म आणि एगची काय असणार आहे, तिथं फ्युजन असणार आहे. सी इन द डायग्रॅम, ही फर्स्ट डायग्रॅम जी आहे स्पर्म आणि एग जे आहे ह्याची फ्युजन होणार आहे. आता टोटल किती स्पर्म गेलेले आहेत, 200 ते 400 मिलियन एवढे स्पर्म काय झालेले आहेत, रिलीज झालेले आहेत मेलमधून. त्यातले फ्यू हंड्रेड जे काही स्पर्म आहेत ते स्पर्म ॲम्प्युलापर्यंत जाऊन पोहोचतात. फ्यू हंड्रेड स्पर्म आर रीच टू द ॲम्प्युला. आणि त्यातले पण
फक्त एक आणि एक ओनली अ सिंगल स्पर्म फर्टिलाइज द ओव्हम. म्हणजे जरी 200 to 400 million of sperm are ejaculated from the body of the male, in that sperm only one sperm can reach to the ampulla. Only one sperm can reach to the ovum and fertilize it. ओव्हमपर्यंत जाऊ शकतात, फक्त त्याला फर्टिलाइज करण्यासाठी एक आणि एकच ओव्हमला फर्टिलाइज करण्यासाठी एक आणि एकच स्पर्म लागत असतो. तिथं एकच स्पर्म फर्टिलाइज करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. सी इन द डायग्रॅम कित्येक ह्याच्यामध्ये स्पर्म दाखवलेले आहेत. त्या स्पर्ममधले जो स्पर्म पहिल्यांदा फर्टिलाइज करेल तो स्पर्म आत जाऊ शकतो. ओके, आता याच्यामध्ये डायग्राममध्ये बघितलं लक्षात येईल 3 लेयर दिसतात. कोरोना रॅडिएटा, झोना पेल्युसिडा आणि जो सगळ्यात आतला असणार आहे तो आहे ब्ल्यू कलरमध्ये असणारा, तो कोणता आहे, व्हायटेलाइन मेम्ब्रेन. हे 3 मेम्ब्रेन याच्यामध्ये दिसतात. ओके, आता परत एकदा सांगते, 3 मेम्ब्रेन जे आहेत कोणते, कोरोना रॅडिएटा, झोना पेल्युसिडा अँड व्हायटेलाइन मेम्ब्रेन. आता हे जे आहेत हे स्पर्म जे आहे तिथं जाऊन पोचल्यानंतर काय करणार आहेत, पेनिट्रेट करणार आहे. ते पेनिट्रेट करण्यासाठी त्याच्यापाशी काय आहे, ॲक्रोसोम नावाचं स्ट्रक्चर आहे. ॲक्रोसोम कशाने बनलेलं आहे, गॉल्गी बॉडी, आणि गॉल्गी बॉडीमध्ये कोणता एन्झाईम त्याच्यामध्ये असणारा, हायलुरॅनिडेज एन्झाईम आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम, झोनाल लायसिन नावाचं एन्झाईम याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आणि हे जे एन्झाईम आहे ते काय करतात, हे जे काही कोरोना रॅडिएटा आहे त्या कोरोना रॅडिएटेला काय करतात, डिझॉल्व करतात. जाऊन पोचल्यानंतर बघा आता ह्यातला हा जो स्पर्म आहे काय झालेला आहे, हा स्पर्म त्या झोना पेल्युसिडापर्यंत जाऊन पोचलेला आहे बाय डिझॉल्विंग द कोरोना रॅडिएटा. ओके, हे जाऊन पोचतात. ते पोचल्यानंतर म्हणजे एक लेअर त्याने कवर केला, कोणता, कोरोना रॅडिएटाचा. दुसरा लेअर कोणता येतो आता, झोना पेल्युसिडा. झोना पेल्युसिडा हा जो लेअर आहे त्या लेअरवर फर्टिलायझिंग रिसेप्टार असतात. फर्टिलायझिंग रिसेप्टार प्रोटीन्स म्हणजे कोणते प्रोटीन आहे, ZP3 आणि ZP2 नावाचे 2 हे रिसेप्टार प्रोटीन्स झोना पेल्युसिडावर असतात. हे जे असतात ह्या फर्टिलायझिंग रिसेप्टारला स्पेसिफिक ॲसिड प्रोटीनच काय करू शकतात, मॅनेज करू शकतात. म्हणजे तुम्हाला एवढं माहिती आहे, लॉक अँड की मेथड, ठराविक कुलपाला ठराविक किल्लीच काय करत असते, लागत असते. तसं झोना पेल्युसिडावर जे काही फर्टिलायझिंग प्रोटीन आहेत ते प्रोटीन कोण बाइंड करू शकतो, कोणाशी बाइंड होऊ शकतो, तर अँटी फर्टिलायझिंग ऑफ स्पर्ममध्ये असणारा अँटी फर्टिलायझिंग जो असेल तो तिथं मॅच होतो आणि नंतरच मग काय होणार आहे, तो स्पर्म त्या झोना पेल्युसिडामधून आत जाऊ शकतो. इट ब्रिंग्स अबाउट अट्रॅक्शन ऑफ स्पर्म टू द एग टू एनहान्स फर्टिलायझेशन. त्यामुळं हा स्पर्म नंतर त्या झोना पेल्युसिडामधून आत जाऊ शकतो. फर्टिलायझिंग आणि अँटी फर्टिलायझिंग, फर्टिलायझिंग कशावर असणार आहे, ओव्हावर असणार आहे, आणि अँटी फर्टिलायझिंग कशावर असणार आहे, स्पर्ममध्ये असणार आहे. यांची इंट्रॅक्शन होणार आणि इंट्रॅक्शन झाल्यानंतर तो स्पर्म आत जाणार. मग ह्या रिॲक्शनला काय म्हटलं जातं, कंपॅटिबिलिटी रिॲक्शन. द फर्टिलायझेशन अँड अँटी फर्टिलायझेशन रिॲक्शन इज कॉल्ड कंपॅटिबिलिटी रिॲक्शन. ओके, ही रिॲक्शन ह्याच्यामध्ये होत असते. आता ही रिॲक्शन तिथं झाल्यानंतर नेक्स्ट जो आहे कोणता मेम्ब्रेन आहे, व्हायटेलाइन मेम्ब्रेन. आता ॲज द स्पर्म हेड टचेस द झोना पेल्युसिडा द ॲनिमल पोन्ड ॲट द ॲनिमल पोल रिजन द ॲक्रोसोम कवरिंग रप्चर टू द लायटिक एन्झाईम इज रिलीज. आता हा जो काही हार्मोन आहे, जे काही सिक्रिशन आहे कोणतं असणार आहे, हायलुरॅनिडेज झालेला आहे. नंतर झोना पेल्युसिडाला रप्चर केल्यानंतर किंवा जसं ॲक्रोसोम तिथं टच होईल तेव्हा काय होणार, ॲक्रोसोममधून लायटिक एन्झाईम सिक्रिट होणार. कोणता, ॲक्रोसिन किंवा त्याला आपण झोनालायसिन म्हटलं जातं. हा जो काही एन्झाईम आहे तो तिथं सिक्रिट होतो आणि तो सिक्रिट झाल्यानंतर फर्टिलायझेशन रिॲक्शन तिथं होते आणि तिथं
फर्टिलायझेशन कोण तयार होतं. फर्टिलायझेशन कोण तयार म्हणजे एक जागा मग तिथं मोकळी होते. जागा मोकळी झाल्यानंतर तिथं जो काही एग मेम्ब्रेन असेल म्हणजे व्हायटेलाईन मेम्ब्रेन असेल, तो त्या व्हायटेलाईन मेम्ब्रेनच्या सानिध्यामध्ये या स्पर्मचा हेड येतो आणि नंतर जेव्हा हा स्पर्मचा हेड त्या व्हायटेलाईन मेम्ब्रेनला टच करेल तेव्हा त्या व्हायटेलाईन मेम्ब्रेनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, फर्टिलायझेशन मेम्ब्रेनमध्ये. आणि तिथं जेव्हा तो व्हायटेलाईन मेम्ब्रेनला टच करेल तेव्हा त्यामध्ये असणारे जे काही न्यूक्लियस असेल, ॲक्रोसोम काय झाला, फुटला. ॲक्रोसोम फुटल्यानंतर काय पहिल्यांदा येणार, न्यूक्लियस. तो न्यूक्लियस काय होतो, त्या सायटोप्लाझममध्ये आत ढकलला जातो. कशाच्या सायटोप्लाझममध्ये, ओव्हमच्या. जसा स्पर्म व्हायटेलाईन मेम्ब्रेनला टच करेल